ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राइब करा आणि बेल बटन प्रेस करा। शिक्षकाची भरती आली की 3 लोकांची नेमणूक भडवा करत होता। आज आपल्या शिक्षकांची इंटरव्ह्यू घ्यायचे, जे शिक्षक आले ते पात्र आहेत त्यांची नावं पुन्हा आता विलासराव देशमुखाचा फोन आला, त्यांची माणसं आपल्याला घ्यावं लागतात, शाळेला मदत होती आणि ह्याने सिलेक्शन करणार त्या माणसाचं पैसे गडप करणार अशा नीच प्रवृत्तीचा माणूस आहे। सपाट्याचं नाव दिलंय, उद्या शिवाजी हायस्कूलचं बी नाव निघून जाईल, गणपतराव सपाटे हायस्कूल होईल। याची जाण जागृत ठेवा ना तुम्ही। कदम सर आले नाही, 4 कोटी रुपयाची पुस्तक आहे साहेब, 4 कोटी रुपये कुठे गेले ते? कुठे गेले सर? तुम्ही साक्षी आहे, तुम्ही बऱ्याच वर्षाला संसद काम मानलं, तुमचा कधी परिचय म्हणजे बोलण्याचा पण नाहीये। जो वस्तुस्थिती आहे का सर उठून सांगा। बायाच्या वानगडी वेगळ्या, एकेकाचे घर बोलतो झाले। ताटे सर सरकार त्याची IAS मुलगी होती साहेब, ती माहित नाही अजून समाजाला। घरातल्या माणसाला सुद्धा तू हे करतो। मराठी सर्व पदाधिकारी त्याचं नाव कुणाचंच घेत नाही, सर्वच व्यासपीठ सन्माननीय व्यासपीठ आतापर्यंतच्या लोकांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त केलं। आपल्या शिवाजी हायस्कूलची स्थापना जी आहे ती दादा सोंदळे, बोधले, आमच्या मर्यादित लोकांचे सांगळे, आप्पाबुवा सवळकर, तुमचे वडीलवाले तालुके वडील, माझे वडील, या लोकांनी आता सरांनी सांगितल्याप्रमाणे की विष्णू मिल आणि लक्ष्मी मिल, माझे वडील होते लक्ष्मी विष्णू मिलला, त्यांनी मराठा समाजाच्या लोकांना त्यावेळेला 1 रुपया देत होते आणि जे समाजाचे बाजूवाले त्यात 50 ने पैसे घेत होते आणि सगळे 13 तारखेला एका ठिकाणी बसायचे आणि कोण किती जमा केले हे नेऊन काकडे सरांच्या वडिलांकडे सुपूर्द करत होते। अशात नाही संस्था उभारली, त्या लोकांनी कष्ट घेतले। त्या शाळेची जागा शेगावचे आमदार अंगीकरण केले, त्यावेळेला इथून माने हे सर्व मंडळी, दादा सोंदळे, या सर्व लोकांनी अंगीकरण भेटले आणि सांगितले की आमच्या त्या शाळेची 4च रूम आहेत आणि विद्यार्थ्यांची संख्या वाढायला लागली तर आम्हाला शाळेसाठी जागा पाहिजे। मग माने वकिलाला सांगितले त्यांनी की बघ शाळेसाठी महानगरपालिकेची कुठे आरेची जागा असेल तर सगळे पेपर घ्या, माझ्याकडे या, मी तुम्हाला 2 महिन्यामध्ये ती शाळेला जागा मिळवून देतो। मग या सर्व लोकांनी सगळे पेपर गोळा केले, अंगीकरण केले आणि अंगीकरण ही शाळा आपल्याला ती जागा मिळाली। त्यावेळेला आपल्या मराठ्याचा एकच माणूस होता, चाळुक्य फरशीचा मोठे व्यापारी, त्यांनी सांगितले तुम्ही एवढं केलं तर मी मरेपर्यंत शाळेला लागणारी फरशी फुकट देतो, तो माणूस मरेपर्यंत शाळेला फरशी फुकट देतो। पत्राव चाळुक्य आहे का इतिहास कुणाला माहिती आहे सांगा मला, तर सर तुम्हाला माहिती आहे। मग त्यावेळेला ताटे गुरुजी होते, कदम सर होते, जाधव सर होते। शिक्षकाची भरती आली की 3 लोकांची नेमणूक भडवा करत होता। आज आपल्या शिक्षकांची इंटरव्ह्यू घ्यायचे, जे शिक्षक आले ते पात्र आहेत त्यांची नावं काढून आणा। त्यांनी शिक्षकांची इंटरव्ह्यू घ्यायची, यादी समोर ठेवायची। अहो काकडे सर जरा घोटाळा झाला, आत्ताच अजित दादाचा फोन आला होता, त्यांचंही नाव आहे, ही सत्य आहे का नाही? पुन्हा आत्ताच विलासराव देशमुखाचा फोन आला, त्यांची माणसं आपल्याला घ्यावं लागतात, शाळेला मदत होती आणि ह्याने सिलेक्शन करणार त्या माणसाचं पैसे गडप करणार अशा नीच प्रवृत्तीचा माणूस आहे। अहो ज्याची मुलं त्याला मानत नाही, ते नातेवाईक मानत नाही। आज असल्या जरा धर्माच्या मीटिंग आम्ही जर शाळेत येत असलो तर आमच्याकडे मूर्ख कोण नाही। आज झालेली
शाळेचं नाव दिलंय. उद्या शिवाजी हायस्कूलचं बी नाव निघून जाईल, गणपतराव चव्हाण हायस्कूल होईल. याची जाण जागृत केव्हा ना तुम्ही. अहो त्या खंडाळकरच्या मुलीचं बघा, कालचा व्हिडिओ बघा, असल्या नराधामावर तुम्ही शाळेत ठेवता. म्हणून आज शाळेचा विषय आम्ही नंतर प्रमुख माणसं घेऊन शाळेच्या विषयावर बघू. पण आज याच्या कृत्यामुळं मराठा समाज बदनाम झाला. आज त्या शाळेत शिकणारे विद्यार्थी हा व्हिडिओ व्हायरल झाला. काय त्यांच्या भावना असतील, आज त्याच्या कुटुंबियांच्या भावना काय असतील. असल्या नराधमाला जर आपण पाठीशी घातलो, आतापर्यंत घातलंय, पण आता तरी जागा व्हावं. आणि त्याच्यावरती 23 गुन्हे साहेब. मला सांगा, 4 गुन्हे दाखल झाले की कोर्ट पेंडिंग गुन्हे असले तर झालं तरी पार. ह्या भस्मासुरानं काय केला, त्यावेळेला सत्यच होता. काही जरी झालं की वर्ण पोहणार नाही, काही झालं वर्ण पोहणार नाही, असं करून हा फोफावलेला नराधम आहे. म्हणून एक ठराव मी मानतोय की आज जरी त्याच्या ह्या बाबतीमध्ये गुन्हा दाखल झाला असेल, पण या 23 गुन्ह्याची जी नोंद आहे, त्यावेळेचे SP CP साहेब हे नव्हते, ते यायच्या अगोदरच्या CPचे सगळे गुन्हे दाखल झाले. त्या CPला निदर्शनाला आणून त्याला MPD लावावी असा ठराव करावा. सगळ्यांनी हात वर करून आपलं तर ठराव क्रमांक 1 की त्याला MPDच लावली पाहिजे. अहो 4 कोटी रुपयाचे पुस्तक आज मला वाटतं ते कदम सर आलेत का? नाही जाधव साहेब कदम सर आले नाही. 4 कोटी रुपयाची पुस्तक आहे साहेब. 4 कोटी रुपये कुठे गेले ते? कुठे गेले सर? तुम्ही साक्षी आहे. तुम्ही बरेच वर्षाला संसद काम मला तुमचा कधी परिचय म्हणजे बोलण्याचा पण नाहीये. जो वस्तुस्थिती आहे का सर उठून सांगा. कुठपर्यंत झाला जाणार? बायाच्या वानगडी वेगळ्या, एकेकाचे घर बोलतो झाले. ताटे सर सरकार त्याची IAS मुलगी होती साहेब, ती माहित नाही अजून समाजाला. घरातल्या माणसाला सुद्धा तू हे करतो. आज त्याचा वकील मुलगा वकिली सोडून दिले ते. तर हा एक ठराव मी अजून समाजाला. घरातल्या माणसाला सुद्धा तू हे करतो. आज त्याचा वकील मुलगा वकिली सोडून दिले ते. तर हा एक ठराव मी मानतो. आणि YP पवारनं हे जे आता प्रकरण उघडकीस आणलंय, त्याच्या जीवितात धोका आहे. सर्व समाजाच्या प्रमुख लोकांनी त्याला पोलीस प्रोटेक्शन मागण्यासाठी CPकडे अर्ज द्यायचा आहे. त्यावेळेला आम्ही सर्वजण जाऊन त्यांचं समर्थन करणार आहे. हे 2 ठराव त्याने आपण कळवू ना, व्हॉट्सअपला कळवू. अशा नराधमाला आता सरनी सांगितलं, ही मला माहित बी नव्हतं, तुम्हाला माहित आहे, जे CM साहेबांकडनं पत्र आणलंय आणि याच्यामध्ये चॅरिटी कमिशनर हा पोहोचण्यात येतोय. अजून चॅरिटी कमिशनरकडे याला चेंज रिपोर्टला सुद्धा मान्यता नाही. चेंज रिपोर्टला मांडणं एवढं जो सत्ता भोगतो अध्यक्षच नाही अजून. याचा कसा आहे परिणाम आमच्या काय लहान लोकांनी केलेला आहे. यात महत्वाचं कारण तुम्हाला सांगतो. आता उद्या त्यांचा कोलकोल होणार नाही असं नाही. असल्या नराधमाला जर आपण पाठीशी घालायला लागलो की कुठली प्रवृत्ती आहे. जेव्हा पद्मशाली समाजात बघा 10,000 सभासद आहेत. आजीव सभासद 10,000, सभासद 5,000. अरे घ्या ना सदरची टाकून. जे चांगलं काम करत त्याला संस्था ठेवा ना. तुमच्या मालाची काय तुमच्या बापाची मालमत्ता आहे. आणि याचं कुठल्याही संस्थेला अनुदान म्हणजे हे नाहीये. वाढदिवस आला 10,000 रुपये घेतात. पवार साहेबांचा वाढदिवस आला 10,000 रुपये. शिक्षकात किती लुबाडणार आहे तू? उगा भाज्या विकून कुठं प्रॉपर्टी होत नसते. आम्ही मी राजकारण करतो 25 वर्षात. हे लबाड लांडग्याला आता रस्त्यावर आणण्याचा पर्याय
कुणी म्हणणार तुम्ही